हरे नमः। सर्वज्ञं सर्वशक्तिं सकलजगदः अनाद्यन्तमानन्ददन्तम्। हरे नमः। हरे नमः। हरे तस्यै वाचः पृथिवी शरीरं ज्योतिरूपम् अयमग्निः तद्यावत्येव वाक् तावती पृथिवी तावानयमग्निः। तस्यै वाचः पृथिवी आता ज्योती अग्नी इच्छाबद्दल सांगा, इत्यादी काबद्दल सांगा. वाणी ही पृथ्वी आहे. शरीरम ज्योती ही शरीर म्हणजे हे ज्योतिरूप आहे. अयम अग्नि हा अग्नी अशा रीतीचा असतो. यावत्य वाक चावती पृथ्वी, जोपर्यंत वाणी उच्चारली जाते तोपर्यंत ही पृथ्वी दिसून येते. तावानयम अग्नी, आणि तोपर्यंत अग्नी हा देखील दिसून येतो. त्या तस्य एतस्य मनसः द्यौः शरीरम. त्या अग्नीचं जे आहे मन हे जीवलोक आहे. शरीरम ज्योती आहे. शरीर ज्योती रूपम असा आदित्य हा अशा रीतीने हा आदित्य आहे. यावदेव मनस्तावती देव, जोपर्यंत मन आहे तोपर्यंत ही देव लोक आहे, जीव हृदय असते. तावानसा आदित्य हा, तोपर्यंत हा आदित्य देखील दिसून येतो. आदित्य हा तो मिथुनम समेताम, ते मिथुनासारखं म्हणजे दोघेही एकमेकाला भिडून असतात. त्याकरता ततः प्राण अजायत, त्याच्यापासून प्राण उत्पन्न होतो. स इंद्र हा, तोच इंद्र आहे. तर एशो असपत्न हा, तो इंद्र असपत्न आहे म्हणजे शत्रुरहित आहे. त्यानंतर द्वितीय वै तस्य, त्या परमात्मा द्वितीय हा दुसरं हे रूप म्हणजे कोणतं आहे. त्या दुसऱ्या रूपाने हा संपन्न होतो असा अर्थ. ऐस सपत्नो नाच्य सपत्नो होती, त्याला कोणीही वैरी नसतो. हे एवं वेद, अशी ही प्राणाच्या बद्दलची महिमा जाणून घ्यावी. असा येत असते. प्राणस्य आप हा शरीरम, त्या प्राणाचं आप हे पाणी शरीर आहे. ज्योती रूपम असो, ज्योती रूपाने असतो. चंद्र हा ज्योती रूपाने असतो. तोपर्यंत त्या या प्राण आहे तोपर्यंत तावत आपहा, तोपर्यंत पाणी सगळीकडे दिसतं. तावानसौ चंद्र हा, तोपर्यंत हा चंद्र देखील आहे. ते सर्वैव, हे ते सगळे सगळे काय आहे. ते सर्वैव, सर्वेव समास, सर्वे सगळे समान रीतीने असतात. सर्वे अनंत हा, अनंत रूपाने आहेत. किती की रूप आहेत त्यांचे. जो हा एतान अनंतवत, हे जे अनंत रूपाने असतात त्यांना समजून घेऊन उपासना करतो, ते अंतवंत, अंतवंत म्हणजे अंत पर्यंत असणाऱ्या सगळ्या लोकांना हं, जिंकतो. म्हणजे शेवटच्या ह्याच्यापर्यंत, काळापर्यंत जिंकतो. असं यो हा येतान अनंतान उपास्य, अनंतरूपी असणाऱ्यांची जोपर्यंत जो कोणी उपासना करतो, अनंतम सलोकम जयती, अनंत लोकाला तो जिंकतो. असं हे उपनिषद आहे. त्या उपनिषदावर भाष्य. तेश संव जो पृथ्वी अग्नि सूर्यापाम सोमस्याप्य अभिमानिनः, जो पृथ्वी अग्नि सूर्य पाणी सोम सगळ्यांचे अभिमानी असणारे सगळे देवता आहेत. तर इंद्र हा परमेश्वर्यात अशत्रू, तो इंद्र म्हणून त्याला म्हणतात. पुष्कळ परमेश्वरी आणि संपन्न असल्या कारणाने इंद्र म्हणतात त्याला. हं? अशत्रू कोणी शत्रू नाही त्याला. सगळ्या लोकांना समवर्जनात दूर केलेला आहे. वायुरेते समाव्याप्त, वायू देखील हे सगळे समान रूपाने व्यापलेले असतात सगळीकडे. ब्रह्म ईरौ, ब्रह्मा आणि ईर गुणतो अधिको. ईर हा मुख्य प्राण, ब्रह्मा परब्रह्म, चतुर्मुख ब्रह्म. हे दोघ जण सगळ्या गुणांनी अधिक आहेत. ब्रह्मदेव वायुदेव हे दोघं गुणांनी अधिक आहेत.
अनंत रूपाने युक्त असतात. अनंत असतात. गुणाविशेषाम अन्य जीवपेक्षया अनंत गुणांनी युक्त असतात. अन्य जीवांच्या म्हणजे दुसऱ्या जीवांच्या पेक्षाही श्रेष्ठ गुण असतात त्यांचे. तेभ्यो अनंता हा विष्णू असतो. त्यांच्यापेक्षा त्या दोघांच्या पेक्षाही अनंत गुणांनी युक्त असणारा विष्णू परमात्मा. तेषामेव उपासक हो. त्या दोघांचे ते दोघं जे या परमात्म्याचीच उपासना करत असतात. नित्य लोकोपभोगी असतात. नित्य लोकांचा उपभोग करणारे असतात. अनित्यस्य अन्यथा भवेत. अनित्य असणारे असे जे आहेत ते सगळे अन्यथा होतात. व्यक्त होतात. तर एष संवत्सर हा तो हा संवत्सर आहे. संवत्सराचा अधिपती आहे. तर एष संवत्सर प्रजापती षोडश कलात्मक आहे तो. तस्य रात्रे एव पंचदश कला त्याचप्रमाणे 15 कलांनी युक्त असणारे रात्री आहे. ध्रुव एव असे 16शी कला. ध्रुव हा 16वी कला. 15 कलांनी युक्त असणारी रात्री आहे. 16वी कला म्हणजेच ध्रुव. तर रात्री फेरेवाच तो रात्रीच्या ह्याच्याने पूर येते. रात्रीच्या वेळेस पूर्ण होतो आणि नंतर दिवसाच्या वेळेस क्षी येते, नष्ट होतो. तो अमावास्याम रात्री मिळतया. तो अमावास्येला त्या दिवशी रात्री रूपाने राहून तोपर्यंत रात्री आहे ते. मग हे जेव्हा 16वी कला येते ना, पुन्हा सकाळ होती याचा अर्थ. ततः प्रातर्या जायते तस्मादेताम रात्री प्राणवृतः. त्याकरता ही रात्र म्हणून जे आहे की ते प्राणधारी असणारे प्राण जे आहे ना, प्राणवायू देव ते प्राण न विच्छिंद्यात त्याचा नाश करत नाही. यदपि कृकलासस्य एतस्य एव देवताया वदिते. कृकलास होईल शेकडाच्या रूपाने असणाऱ्या देवतांचे अपचिती होण्यासाठी म्हणून देखील हेच कारण. जे क्षीणता होणे हेच काम होतं. म्हणून चंद्राची कला क्रमाने क्षीण क्षीण होत जाते. असा ह्याच्यानंतर भाष्य काय सांगतो. वायो प्रजापती. वायो प्रजापती सो सो चंद्र समस्तो विशेष. तो वायू चंद्रामध्ये राहून विशेष हे करून रात्री रात्री अक्षय युक्त हा पूर्णात रात्री नाम. रात्री रात्री काय होतं त्याचा क्षय होत राहतो. नाश कमीपणा होत राहतो. आणि जेव्हा पूर्णात म्हणजे वाढत जाते त्याला पूर्ण पौर्णिमेपर्यंत वाढत जाते. हा रात्री नावाने असणारी युक्त असणारा चंद्र काय आहे. त्याला पंचदश प्रोक्त आहात. 15 कला आहेत त्याचे. ध्रुव असते तो शेवटचे. 16वी कला म्हणजे ध्रुव. ध्रुवराज. अकलोपी स चंद्रस्य कलाभी प्रोच्यते तथा. त्याला कोणतीही कला नसते तरी देखील तर चंद्राचे कला सगळे या रीतीने दिसून येत असतात. तो अमावास्या येतो. तो अमावास्येच्या पर्यंत असे क्षीण होत राहतो. रात्र प्राणवृत्त व्यवस्थित राहतो. प्राणधारी असणाऱ्या लोकांच्या मध्ये रात्रीचा अधिपती असणार सोडणं तो राहत असतो. कल्यावेशात अल्पदोष हा कलीचा आवेश त्याच्यामध्ये असल्या कारणाने दोष कमी असतो. विकलास वधोपिच सण खेकड्याच्या स्वरूपाने होऊन वध करण्यासाठी कारणीभूत होतो. तस्याम रात्र महान दोष म्हणून तो रात्रीच्या मोठ्या दोषाने युक्त असतो. देवतावेश तो हवे. देवतांच्या आवेशामुळे रात्रीमध्ये राहत असतो. व देवतांचा आवेश झाल्यावर वायू संवत्सर प्रोक्तो. वायू हा संवत्सराधिपतीचा आहे. आणि त्याचा वत्स म्हणजे मुलगा म्हणजे विष्णू परमात्माचा मुलगा. असं येतात सम्यक एव रती जाती. उत्तम रीतीने रती म्हणजे सुख भोगतो. चांगल्या रीतीने सुख भोगतो. असा हा वायू प्रजापतीचा वायुरूपी प्रजापतीचा अंश चंद्रामध्ये राहतो. असा यो वैस संवत्सर हा त्यामध्ये संवत्सर म्हणून कोण आहे की नाही तो प्रजापती. तर संवत्सर हा प्रजापती. त्याचे किती 16 कला आहेत. षोडश कला हा अयमेव तोच हा षोडश कलात्मक आहे. तर यो अयमेवम वित
जो कोणी या परमात्म्याला अशा रीतीने जाणतो, जो पुरुष जाणतो की नाही, तस्य वित्तमेव पंचदश कला, त्याला वित्तरूपाने 15 कला कामाला येतात. आणि परमात्मा 16वी कला आहे. सा च वित्तेनैव च पूर्यते, आणि तो वित्तानेच परिपूर्ण होतो. अपचक्षीयते, आणि नष्ट देखील होत असते. नाभ्यम, हे गोष्टी नाभीच्या ठिकाणी राहून हृदय आत्मा प्रधिवित्तम, लोक ह्या प्रवासाला उत्तम रीतीने जातो. तस्मात ते तिथे सर्व ज्ञान जी येते. पण जरी प्रत्येक गोष्टी उत्पन्न होणारे होत असतात, ते आत्मनाचे जी येते त्या परमात्म्याच्या अनुग्रहाने जिवंत राहायला तर रसिका रसिना अगाध इत्येव असतो. रसिना म्हणजे अभिवृद्धीने युक्त होतो, एवढंच म्हणतात. ते येऊन गेले स्थित तो या ज्ञानी लोकांच्या मध्ये राहून अध्रुवास्तु कला यद्वा यद्वत, त्याप्रमाणे सगळ्या कला अध्रुव असणार असतात, म्हणजे कायमचे राहणारे नसतात. सौम्यस्तस्य तथा धनम, पण त्याच्यामध्ये धन देखील सौम्य रीतीने वाढत जातं. आगमापायत्वातु आगमा अपाय येणं आणि जाणं नावाचा सर्व स्वभाव त्याचा असतो. ध्रुवावत देह उच्यते, ध्रुवाप्रमाणे निश्चितपणे राहणाऱ्या देहाप्रमाणे हा राहत असतो. नाभी स्थान शरीर, नाभी हे स्थान जे आहे मुख्य आहे, आणि शरीर तो चक्रस्य प्रधिवद्धम प्रधिवद्धनम. नाभी हे सगळ्या शरीराचं मुख्य स्थान आहे. चक्राला ज्याप्रमाणे मधलं नाभी असते की नाही, कोणत्याही चाकाला नाभी जशी असते तसं असते. धन देखील त्याप्रमाणे खाली वर होत. सर्वस्व विजयेप्यस्मात, सर्व रीतीने विजयशील असला तरी देखील प्रथिमात्र ही गच्छती, थोडा थोडा अंश त्याचा जात असावा, त्याचा भाग देखील थोडा थोडा जातो. तेव्हा एवं महागुणान देवान एवं जो वेद पूजा, याप्रमाणे महागुणांनी युक्त असणाऱ्या सगळ्या देवतांना जाणतो पुरुष, जो पुरुष जातो ना त्या एभ्यो अतिप्रिय, तशा व्यक्तीला अत्यंत प्रिय असणारा असा दुसरा कोणी नाही आहे. का विष्णू असते कदाचित, विष्णू परमात्मा परमात्मा सरा फार प्रिय असणारा असा होतो. दुसरा कोणी प्रिय असणारा होऊ शकत. तत्सम भोज्यमेव अन्न, चौथं जे आहे की नाही भोज्य असणाराचं अन्न आहे. सर्वधारणम, सगळ्या शरीराला धारण करणाऱ्या अशा प्रकारचं भोज्य अन्न आहे. आत्मतो आत्मनो समीपत्वम, परमात्मा अगदी समीप असते, जवळ असते. तसे अन्नस्य मन्यते, त्या अन्नरूपी परमात्मा, अन्नरूप असणाऱ्या भोजनाधिकाला जे आहे श्रेष्ठ असणारा परमात्मा आहे, त्या जवळ असतो. परमात्मा जवळ राहत असतो तो. अक्षय पापमस्य स्यात्, त्याचं पाप जे आहे जर त्याची निंदा केली तर ते पाप अक्षय होतं, तेव्हाही तसंच राहिलं. देव ब्रह्मस्व हारिणः, जो कोणी त्या देवाला दिलेलं समर्पण केलेलं अपहरण करतो की नाही, ते सगळे पाप अक्षय होऊन जातात. तदेव मंत्रयुक्तत्वात, हीच गोष्ट मंत्रामध्ये सांगितली. त्या कारणाने बली होमात्मनाद्वयम, बली आणि होमाच्या रूपाने दोन प्रकारे देवतांना समर्पण करतो. देवानाम तो विष्णू तस्मान नैव इच्छया वै, देवांना परमात्मा विष्णू परमात्मा असा देवानं वाटून देतो. म्हणून तस्मात नैव इच्छया, म्हणजे कोणतीही इच्छापूर्वक काम करायला होत. इच्छया हे जे म्हणजे एखादी इच्छा ठेवून आपण यज्ञ केला तर ते काम अपहरता, त्या गोष्टीचा अपहरण करणारा जो आहे की नाही, हं? बली होम वगैरे इत्यादी जे काही इच्छा ठेवून घेऊन करतो ते काम अपहरता भविष्यती. ते असुर लोक काय करतात, ते अपहरण करून घेऊन जातात. देवस्वम तेन येनैव काम्यार्थम विनियोगे,
देवासाठी केलेलं जी गोष्ट कामना पूर्ण करण्यासाठी म्हणून विनियोग करून वापरतो. परकीयेन वित्तेन परकीय असणाऱ्या वित्ताने तस्मिन् युक्तो शकता. दुसऱ्यांचं वित्त घेऊन खर्च करून वापरला असताना कसं दुःख व्हावं नये, कसं कष्ट व्हावं नये, त्याप्रमाणे पाप कर्म त्याला लागू होतात. चतुष्पाद्यो द्विपद्यश्च चार पायरी युक्त असणारे पशु त्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे. द्विपद्यश्च म्हणजे दोन पाय असणाऱ्या लोकांच्या गोष्टी मनुष्याने म्हणजे पशूंनी करायची गोष्टी मनुष्याने केल्यासारखं होतं. या आत्मकम पाणी जे आहे त्याप्रमाणे राहतं. प्राय सत्तम नंतर असं ते 7 प्रकारचं अन्न देखील देतो. अन्न देखील कसं असतंय ते अन्न सगळं गोक्षीर मुख्य वर्तते. गाईचं दूध ह्याच्यात सगळ्या गोष्टीमध्ये 7 प्रकारच्या अन्नामध्ये गाईचं दूध हे मुख्य. आत्मने देव देवानां म्हणून परमात्म्याच्या प्रीत्यचं आणि देवाच्या प्रीत्यचं होमासाठी म्हणून ते वापरावं लागतं. होमार्थं प्रकल्पितम् संवत्सरं गोपयसा येन होमो हरे कृता. गाईच्या दुधाने एक वर्षभर जे हरिप्रमात्म्याच्या प्रीत्यचं जो कोणी होम करतो की नाही भगवत तत्व विदुषा भगवंताचं तत्व जाणून घेणारा होतो. तस्य मुक्ती भगवंताचं तत्व जाणल्यानंतर त्याला मुक्ती होती. त्यात काही शंका नाही. अदृष्ट भगवत रूपस्य दर्शन का अदृष्ट रूपी असणाऱ्या भगवंताच्या रूपाचं दर्शन आहे प्राप्त व्हायचं झालं हे कारण बनतं. भगवंताच्या दृष्टीमध्ये पहिल्यानंतर जो पवित्र होतो की रे भगवत दृष्टी वस्तू विना होमेन मुच्य. भगवंताची एकदा त्याच्यावर दृष्टी पडली आणि पवित्र झाला म्हणजे की नाही मग त्याच्यासाठी पुन्हा होम वगैरे करायची गरज नसते. विना होमेन मुच्यते. होम वगैरे नाही केलं तरी भगवंताच्या दृष्टी पडणं हे मुख्य आहे. सप्तान्न दृष्टीतत्वज्ञ सप्ताहात 7 प्रकारच्या अन्नांच्या अन्नाला आपल्या दृष्टींच्या मध्ये घालून तो समजून घेतो आणि समर्पण करतो तो एक होमेन मुच्यते. भगवंताच्या प्रीत्यच समजून एक होम केला तर एका होमाने तो मुक्त होतो. विशेष ज्ञानी असणारा जो असतो ना त्या व्यक्तीला एक दिवस जरी होम केला तरी तो पूर्ण होतो. विशेषज्ञ यदा स्वयं तो विशेषपणे त्या भगवंताला जाणलेला होतो. त्याचा भगवतत्वात जाणल्या असल्या कारणाने तो लवकरच मुक्त होतो. हो नामा भगवान विष्णू परमानंद रूप द्या. परमानंद रूपी असणारा भगवान विष्णू हा हा विष्णूला सोडून दुसरा कोण बरं आहे आता. प्राणीनाम कर्मभिषय प्राणाने केलेल्या कर्माच्या द्वारे इच्छेच्या पुन्हा पुन्हा आपल्या इच्छेला अनुसरून पुन्हा पुन्हा 7 प्रकारचे अन्न सृष्ट करून देतो. तस्मात अन्नानाम अक्षयत असतो. तसं अन्न जे आहे अक्षय रीतीने परमात्मा त्यांना देत राहतो. तस्मात आदिती नामासो भगवान पुरुषोत्तमा. अन्नरूपाने सगळ्यांचे रक्षण करतो परमात्मा म्हणून त्या परमात्म्याला आदिती म्हणतात. आद्यते इति आदिती. खायसारख्या गोष्टी सगळ्या आणून देतो याकरता आदिती. हे या एव अक्षिते अक्षिती त्याप्रमाणे नाशरहित असणाऱ्या अशा प्रकारच्या आदिती रीती भगवंताला जाणतो. प्राचीन काळापासून सगळ्यांचं रक्षण करणारा परमात्मा हे असं जाणतो. अप्रयत्नी भोगा हा स्यु काहीही प्रयत्न केले नाही तरी त्यांना भोग प्राप्त होतात. यथेष्टा तस्य सर्वदा यथेच्छपणे त्याला प्राप्त होतात. सप्तान्नोपासनं यस्मात् देवानां योग्य उत्तम. 7 प्रकारचे हे अन्न जे आहे त्याची उपासना देवांना योग्य असणारं उत्तम असणारं असं हे अन्न आहे असं जो जाणतो. तस्मात देवत्व प्राप्त होती त्याला त्या भगवंताच्या अनुग्रहाने पुन्हा देवलोक प्राप्त होतो. तस्मात देवत्व आपनोती योग्य देवपदस्था या जो असा ह्याप्रमाणे योग्य देवता पदामध्ये म्हणजे देवता पदाला जाण्यासाठी योग्य असो त्याला
ऊर्जम देवान्न उद्दिष्टम. वर्चस्व म्हणजे त्या व्यक्तीला वर्चस्व देणारं कोणतं असतं, तर देवतांना समर्पण केलेलं अन्न. ऊर्जित असते गुण असतात, ऊर्जित असणारे उत्तम असणारे हे गुण देखील त्याला प्राप्त होतात. तर प्राप्नोते न नराहा, ते नर पुरुष लोकांना मिळत होत नाही. तर प्राप्नोते न नराहा योग्य आहे ते उपासने. नरलोक अशा या उपासनेसाठी योग्य नाही म्हणून सांगितले. विद्वान असणारे लोक उपासना करण्यास योग्य. ज्ञान मात्रेन देवानां सामिप्यम प्राप्त. परमात्माच्या बद्दल या प्रकारचं ज्ञान जरी मिळालं तरी पुरे, त्या देवतांच्या सान्निध्यामध्ये जातो म्हणून नारदीय पुराणामध्ये सांगितलं. अत्र त्रयोवावलोकाः. आता या ठिकाणी तीन लोक आहेत. त्रयोवावलोका मनुष्यलोकाः, पितृलोकाः, देवलोकाः. तीन प्रकारचे लोक आहेत. एक मनुष्यलोक आहे, दुसरं पितृलोक आहे, तिसरा देवता. इति सोऽयं मनुष्यलोकः पुत्रेणैव ययो नान्येन कर्मणि. हा मनुष्यलोक जो आहे की नाही, मुलगा झाला तरच विजय प्राप्त करून घेऊ शकतो, म्हणजे मुक्त होतो. दुसरं कितीही कर्म केलं तरी उपयोग नाही. मुलगा नाही झाला तर सगळं व्यर्थ आहे. कर्मणा पितृलोको. कर्म केल्याने पितृलोक प्राप्त. विद्या देवलोक आणि विद्येच्या द्वारे देवलोक प्राप्त. हं? देवलोको वै देवलोको वै लोकानां श्रेष्ठ. देवलोक हा कसा आहे, सगळ्या लोकांना अत्यंत श्रेष्ठ असणारा असा स्थान म्हणजे ते लोक लोक आहे. तस्मात विद्यां प्रशंसते. म्हणून तसा देवलोक प्राप्त व्हायचा झाला तर विद्या प्राप्त करून घ्यावी म्हणून विद्येची प्रशंसा अशी दिली आहे. विद्येमुळे देवलोक प्राप्त असा आता संप्रत्य यदा प्रैश्चन मन्यते अथ पुत्रमाह त्वं नायज्ञ त्वं लोका इति इति पुत्र. अशा रीतीची गोष्ट जाणून घेऊन सत्य म्हणजे जाणीव ज्याला होती, प्राप्त होती, त्यावेळेस तो इथून गेल्यानंतर आता पुत्रलोकाला जातो. पुत्रलोकाला जातो म्हणजे पुत्रलोकामुळे पुत्र नामक नरकापासून रक्षण करणारा जो असतो त्याला पुत्र म्हणतात. नंतर येतोच म्हणून त्या मुलाला स्वतः आपलं यज्ञ विज्ञ सगळं तो असतो. त्यामुळे लोक हा तू खरा लोक देणारा आहे बाबा, इथे स्वतः पुत्र हा असं त्या मुलाला म्हणतो. सत्य हा अहम ब्रह्मा. मग तो पुत्र काय म्हणतो, मी ब्रह्मा आहे, मी यज्ञ आहे, मी सर्वस्व आहे, मी सर्व आहे, लोक देखील आहे. यज्ञ हा अहम लोक हा इति यद्वै किंच अनुक्तं तस्य सर्वस्य ब्रह्मा इत्येव कथा. म्हणून जे काही न सांगितलेल्या गोष्टी आहेत ते सगळे ब्रह्मरूपी परमात्म्याच्या अनुग्रहाने मला मिळालं, माझ्यामुळे तुम्हाला मिळाले. परमात्म्याच्या अनुग्रहाने तो मुलगा प्राप्त होतो. त्या मुलाच्या त्यामुळे जन्मलेल्या कारणाने सर्व लोक त्याला प्राप्त होतात. सर्वस्य ब्रह्म इत्येकदा. हो, परमात्मा सर्व गोष्टी देणारा आहे हे असं समजून घ्या. ये वै केच यज्ञ, जे काही यज्ञ आहेत तेषां सर्वेषां यज्ञ इत्येकदा. ते सगळेचे सगळे यज्ञ या रीतीने यज्ञाच्या रूपाने समजून घ्यायचे. ये वै केच लोक, जे कोणते काही लोक आहेत की नाही, हं? तेषां सर्वेषां लोक इत्येकता. त्या सगळ्यामुळे आपल्याला लोक प्राप्त होतो. त्याप्रमाणे हा लोक प्राप्त व्हायचा असेल तर ही भावना असेल. हे काय होतो आहे तुम्ही सर्व तस्मात हे सगळं अशी गोष्ट जाणून घ्यावी. त्याच्यामुळे हे तस्मात सर्व सन्नयती तन्नयती. याप्रमाणे ह्याच्यामुळे सगळं काही होतं, ह्याच्यामुळे सगळं काही राहतं. किती इथं अभुराजात असं इथून न स्वीकार करता, भोजन न करता म्हणजे स्वीकार न करता कोणत्याही भोगाचा म्हणजे भोगाचा जे कोणते भोग असतात ते सगळे न स्वीकार करतात. हम्म? त्याच्यामुळे तस्मात पुत्र म्हणू शकतो लोक बा. हं? त्या सगळ्या प्रभावामुळे त्याला चांगला अनुशासन स्वीकार करणारा मुलगा म्हणून समजून घ्यावा. तो मुलगा जो आहे लोक लोक्य या लोकाला प्राप्त करून घेण्यासाठी कारणीभूत बनतो. तस्मात येनम अनुशासती. म्हणून ह्या
सगळ्या लोकांना अनुशासन दिलं जातं. तर एवं यदा एवं विधा जो कोणी याप्रमाणे ही गोष्ट चालू अस्माल लोकात त्रैत्य हा लोक सोडून जातात. आता असैव असा एविरेव प्राणेस मग नंतर ह्याच प्राणादिकांच्या समूह सहित होऊन योग्य त्यांच्याबरोबर मिसळून तत्र असं सह पुत्रम आविशक्ती तर सगळे प्राणरूपी परमात्मा जे आहे वायुदेव जे आहेत की ते परमात्म्याच्या अनुग्रहाने पुत्रामध्ये येऊन राहत असतात. आणि त्या पुत्राला जर आपण चांगल्या रीतीने पाहिलं तर तो चांगल्या लोकाला घेऊन जातो. तयद्दरेन किंचित अक्षमया कृतं भवती त्यांनी जे जे काही म्हणजे म्हणजे नाशरहित असणारं असं गोष्ट कोणतीही करत नाही. किंचित अक्षणया अक्षणया म्हणजे नाश न होणार अशा प्रकारचं कार्य करतो. त्याच्यामुळे तस्मात एनं सर्वस्मात सुखो विंचती म्हणून ह्या सगळ्या लोकांपासून पुत्र नामक जो आहे की नाही तो त्याला मुक्त करतो. तस्मात पुत्रो नाम पुत्रेने वाचन लोके प्रदिशते म्हणून पुत्र म्हणून जो आहे की नाही तो ह्या लोकांमध्ये राहून सगळ्या जीवांना जे आहे सगळ्या लोकांना जे आहे देवता आदी लोकांना प्राप्त करून येतो म्हणजे जातात. आता एनम एते देवाः प्राणाः अमृता आविशन्ति मग सगळे देवता आलेल्या जीवाला जे आहे ते प्राण नावाच्या वायुदेवांच्या हातात देऊन अमृता आविशन्ति अमृत लोकाला जातात. ब्रह्मेति वेद ब्रह्म म्हणजे वेद स्वाध्यायादिक कर्तृत्वात् पुत्रस्त्वं ब्रह्मा इत्याद्युच्यते म्हणून स्वाध्यायादी कर्म करत असतो याकरता म्हणून पुत्र आणि तू ब्रह्मरूपी ब्रह्म स्थान आम्हाला प्राप्त करून देतो. आत्मा भवती व्यापको भवती तो आत्म्या रूपाने आत्माच्या रूपाने सगळीकडे व्यापून राहतो म्हणून सांगतो. पुन्हा पुन्हा कर्म करते मनुष्य जे आहे उच्चते पुन्हा पुन्हा कर्म करणं हे मनुष्याला जय प्राप्त करून देण्यासाठी कारण म्हणतात. जन्मांतरम विना नाही वा कर्मणा तत्व युज्यते जन्मांतरी गोष्ट असेल तरच ते प्राप्त होऊ शकते. जन्मांतरी काहीतरी पुण्य केलं तरच चांगला मुलगा प्राप्त होतो आणि ते कर्म वगैरे केल्याने हे योग होतं. हं. जन्मांतरम विना नैव कर्मणा तत्व युज्यते आपण केलेल्या कर्माच्या द्वारे होऊ शकतं. ते कर्म नसता पूर्वजन्माचा कर्म नसला तर होत नाही. पुत्राकडून जे काही पुत्रेण विद्या नित्यम मुलगा जरी झाला तरी देखील त्याने विद्या जाणून घेऊन नित्य एकैकेनापि युज्यते एक त्यांनी केलेलं जे पुण्य आहे त्याच्यामुळे त्याला चांगला लोक प्राप्त होतो. उभाभ्याम क्रियमाणत्वात उभाभ्याम किंवा वक्तव्य दोघांनी मिळून मुलांनी बापाने दोघांनी मिळून केलं तर मग अजून काय. अष्टभाग फलम सुद्धा 8 प्रकार 8 पडे म्हणजे 8 भाग मुलांनी केलेलं जे काही पुण्यकर्म असते ना त्याच्यातला 8वा भाग बापाला मिळतो. असं अष्टभाग फलम सुतात म्हणजे 8 गुणांनी युक्त असणार असं फळ मुलाच्यामुळे मिळू शकतो आपण. पण त्या मुलाच्या विद्येच्यामुळे कर्मामुळे तसं झालं. विद्या जी असते की रे विद्या तू अर्धमाप्नोती विद्येने काय होतं त्याच्यात पुन्हा अर्धा भाग त्याला मिळतो. सप्तान्न ज्यांना प्राप्त झाले असते त्या लोकांना विद्येमुळे अर्थ प्राप्त होतो. मुलामध्ये राहून आविष्ट होऊन सामर्थ्य जे येतं ना त्याला त्याच्यामुळे सामर्थ्यान मुच्यते अच्छिद्र कर्मण हा अच्छिन्नपणे अशा प्रकारचं जर कर्म केलं तरी देखील त्या मुलाच्या सामर्थ्यामुळे तर सगळं मिळून घेतं. किती अच्छिन्न कर्म केलं तरी देखील मुलाच्या केलेल्या कर्म सगळं मिळून जातं. अक्ष्णम पुदिती छिद्रम अक्ष्ण शब्दाचा अर्थ पुत
पुत्र मध्ये पुद एवढ्या शब्दाचा अर्थ अक्ष्ण, त्याचा अर्थ अच्छिद्र म्हणजे छिद्र असलेलं. छिद्र असलेल्या गोष्टी ज्या आहेत ते सगळे पूर्ण करणारा मुलगा असतो. म्हणून आपण केलेल्या कार्यामध्ये काहीतरी थोडे बहुत छिद्र असते, लोप जरी असते तरी देखील ते सगळे लोक नसलेले जे आहेत तीन गोष्टी ते सगळे पूर्ण कशाने होतात? मुलामुळे होतात. म्हणून पुत्रस्त त्राणको होय, नामक नरकापासून तो रक्षण करणारा असतो. म्हणून त्याला पुत्र होतात. अक्षणम पुत्र. पुद, पुत्रामध्ये पुत्र या शब्दामध्ये पुद या शब्दाचा अर्थ जे आहे अक्षणम. अक्षणम म्हणजे छिद्र नसलेलं करणारा. कोणतीही गोष्ट राहणे नावाचा दोष आहे की नाही, तो सगळा पूर्ण करतो. म्हणजे याकरता पुत्र. पुत्रस्त्राणको भवे, म्हणून हा पुत्र म्हणून जो आहे की नाही त्याचं रक्षण करणारा होतो. सगळं सांगितलं. पृथिवी तेग्नेश दैवी वागा विशती सा वै देवी वाग्यता जया यद्यदेव वदति तत्तद्भवति दिवश्चैनमादित्याश्चते दैवं मनादित्या विशति तद्वै दैवं मनो येनानन्द्येव भवति अथो न शोचति इत्यादि के भाष्य उपनिषद है. हे उपनिषद सांगून मग त्याच्यावर भाष्य होतं. पृथ्वी बसून ना तुला सांगू. द्या. श्रीकृष्ण. हरे महा. अरे हरियाण नमः. नमस्कार गुरुजी. हा, नमस्कार. नमस्कार. शांत सक्री. आराम आहेत ना? हा, आराम आहे गुरुजी, आराम. नमस्कार करते. महाराज नमस्कार. हा,